विभागाकडनं यावर्षी 31 डिसेंबर साठी आपण तयारी केलेली आहे. जे काही बार मालक वगैरे आहेत त्यांना आपण नोटिसेस ऑलरेडी दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या बाबत जे काही त्यांच्याकडे ग्राहक येतील आणि जे पिऊन बाहेर पडणार असतील त्यांना एक्स्ट्रा ड्रायव्हर्स, टॅक्सीज आणि ॲटोची उपलब्धता त्यांनी करून द्यायची आहे. दुसरं, आपले जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचारी त्या दिवशी बंदोबस्तासाठी तैनात असतील. एकूण 51 ठिकाणी आपण नाकाबंदी पॉइंट्स असतील आणि प्लस पोलीस स्टेशनचे 35 असे जवळपास 70 ते 80-85 ठिकाणी आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील पूर्ण ठाणे शहरात. दुसरं, मागच्या वर्षी म्हणजे या गेल्या 2025 मध्ये आपल्याकडे जवळपास 13,350 ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस झाले आहेत, ज्या की आतापर्यंतच्या केसेस मध्ये मागच्या 3 वर्षाचं कम्पेअर केलं तरी ते 50% एक्स्ट्रा होत आहेत. तर त्यामुळे आता बघायला गेलं तर ट्रेंड या महिन्यात ट्रेंड हा खाली येतोय. आतापर्यंत फक्त 646 लोकांवर आपल्याला मिळालेले आहेत, जो की ट्रेंड कमी होतोय. म्हणजे मागच्या वर्षी जानेवारीत वाढलेला होता तो आता ट्रेंड या डिसेंबर पर्यंत कमी कमी होत आलेला दिसतोय. म्हणजे लोक जागृत होत आहेत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की 31 डिसेंबर साजरा करताना आपण आपला स्वतःचा जीव ची काळजी घ्यावी. दारू पिऊन गाडी चालू नये आणि जर प्यायचीच असेल तर कृपा करून ड्रायव्हर जो की दारू न पिलेला असेल असा ड्रायव्हर बरोबर ठेवा. ड्रंक अँड ड्राईव्हच्या जवळपास आपल्याकडे मागच्या पूर्ण वर्षभरात 13,350 केसेस झालेल्या आहेत. म्हणजे ऍव्हरेज पकडला तर महिन्याला 1000 ते 1200 केसेस होत आहेत. तरी जो तो ट्रेंड आहे डिसेंबर महिन्यात कमी दिसतोय आपल्याला, तो फक्त 646 केसेस कालपर्यंत झालेले आहेत. आता बघूया पुढच्या 3 दिवसात किती केसेस होत आहेत त्या, पण ट्रेंड कमी होतो. मनुष्यबळ आपल्याला आणखीन 2 तारखेनंतर, आता 30 आपल्याला म्हणजे 60 लोक एक्स्ट्रा दिली होती, त्यातली 30 लोक आता आपल्या पुणा ग्रामीणच्या बंदोबस्तासाठी, भीमा कोरेगावच्या बंदोबस्तासाठी गेलेले आहेत. त्या परत आल्यानंतर आपल्याकडे जवळपास 760 लोक होतील आणि आपण आपला बंदोबस्त प्रॉपरली करणार आहोत. कारण 7 दिवस पहिले आपण प्रत्येक यांना उमेदवाराला आणि त्या ठिकाणच्या प्रमुख पक्षांना आपण विनंती केलेली आहे की 7 दिवस पहिले आम्हाला कळवलं तर आम्ही प्रॉपर त्याचं डायव्हर्जन आणि लोकांना त्याबाबत सांगितलं तर लोक इन्फॉर्म्ड असले म्हणजे त्रास कमी होतो. अनेक वेळा पाहिलं गेलं की रॅलीच्या दरम्यान ज्याचे व्हायोलेशन मोठ्या प्रमाणात राहतो, 3 प्रवासी बसतात, 4 प्रवासी बसतात, अशा लोकांवरती कशा पद्धतीने असे आपल्याकडे मल्टीमीडिया आणि सोशल मीडिया मार्फत भरपूर व्हिडिओज प्राप्त होतात. त्यावर आपण प्रत्येक वाहनावर जी की ट्रिपल सीट असेल, विदाऊट हेल्मेट असेल, याच्यावर आपण कारवाई करतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनी थकबाकी जी आहे ती देखील केलेली आहे, त्याचे काय बरोबर. आतापर्यंत जवळपास 307 उमेदवार, म्हणजे ठाण्यात मधले 102, उल्हासनगर मधले 8, भिवंडी मधले 117, डोंबिवली मधले 71, कोळशेवाडी मधले 9 आणि कल्याणची अजून माहिती येणं बाकी. तर असे 307 उमेदवारांनी त्यांच्या वाहनांवरील जवळपास 11,09,550 रुपयाचा थकबाकी जे काही त्यांच्यावर फाईन पेंडिंग होते ते भरलेले आहे. टोविंग आपली बंद 22 तारखेला त्याचं टेंडर संपलेलं आहे, त्याच्यानुसार ते बंद केलेले आहे. आता नवीन टेंडर प्रोसिजर साठी आपण ज्यांचे इश्यूज होते त्याबाबत ज्यांचे आक्षेप होते, म्हणजे जसे अजय जय असतील किंवा अजून मनसेचे पण नेते आहेत, त्यांना आपण समक्ष बोलून त्यांनाही जी नवीन कॉपी होती ती त्यांना आपण दिलेली आहे की याच्यात तुम्हाला काही तुमच्या सूचना असतील, काही टेंडर याच्यात काही तुम्हाला वाटत असेल अजून सुचवावं तर त्याबाबत त्यांच्याकडनं आपण माहिती मागवलेली आहे, त्यांचे सेज मागवलेले. ते आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस आणून चालू करणार आहोत. 51 मशीन्स आहेत आपल्याकडे ब्रेक अनालिसिस. टू व्हीलर उचलण्यासाठी टोळीदारांमध्ये देखील वाढ केलेली आहे.
असं काहीतरी कळतंय. नाही, पण आपल्याकडे पहिले 33 व्हॅन्स होत्या. मागच्या पूर्ण वर्षात फक्त 18 ते 19 व्हॅन्स फक्त चालू होत्या. पूर्ण 33 व्हॅन्स कधीही चालू झाल्या नाही. तर फोर व्हीलर मध्ये काय करणार असतं, कारण का फोर व्हीलरची पार्किंग जर आपण बघितलं तर नवीन टेंडर मध्ये त्याचा अंतर्भाव असणार आहे. त्या नवीन जे काय निविदा निघणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर वेगळं बोलूया. तर 31st पार्श्वभूमीवर अनेक विकेंडला बाहेर जाणारे प्रवासी असतात. असे असताना मुंबई नाशिक जी महामार्ग त्याच्यावर अवजड वाहनांमुळे तासनतास नागरिकांना ट्रॅफिकमध्ये अडचण होते. नाशिक मुंबई हायवेवर बॉटलनेक आहेत, जे की साकेत ब्रिज असेल, त्याच्यानंतर खारेगाव कशेळी ब्रिज असेल, या ठिकाणी बॉटलनेक झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते. हे निश्चितच येणाऱ्या जानेवारी एंड पर्यंत साकेतचा ब्रिज चालू होतोय आणि मार्च एंड पर्यंत कशेळी किंवा खारेगावचा जो ब्रिज आहे तोही चालू होईल. त्यावेळेस हे बॉटलनेक दूर होतील. तर घोडबंदर परिसरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. तर ज्या कामांमुळे अनेकदा मोठ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते आहे. त्या संदर्भात कशा प्रकारे कुठपर्यंत आता हे आलेलं आहे? आता घोडबंदरवर निश्चित मर्जिंगचं काम चालू आहे. पण मर्जिंगचं आता सध्या जे काय त्यांच्या जुनं सर्व्हिस रोड जो होता त्याच्यावर त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे मेन जो रोड आहे तो फक्त ओळा नाक्याच्या तिथे इफेक्ट होतो त्याचा, आणि ओळापासून बॅकलॉग मागे येतो. बाकी कोणत्याही ठिकाणी तसा बघायला गेला तर बॉटलनेक तयार झालेला नाहीये सध्या कामांमुळे. तर दोन्ही साईडला दोन्ही रस्ते बाजूला गाडी पार्किंग करून जातात. बस असेल, भंगार गाड्या असतील, ते काही किती वर्ष आपण भंगार गाड्यांबाबत टीएमसी बरोबर टीएमसीच्या अतिक्रमण विभागामार्फत वेळोवेळी कारवाई करत असतो, केलेल्याही आहेत. पण ती कुठेतरी कमी दिसतीये. त्याचा या निश्चित येणाऱ्या वर्षात आपण पहिल्या इलेक्शन जसं संपेल टीएमसीच्या अतिक्रमण विभाग थोडं फ्री होईल, त्यानंतर पहिल्या 1.5 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी एंड पर्यंत आपण निश्चित सगळे वाहनं बाहेर काढू भंगार गाड्या. त्या जसे आपण प्रत्यक्षही त्या ठिकाणी आपल्या नाकाबंदी पॉइंट्स राहणार आहेत, आणि असे काही व्हिडिओजही प्राप्त झाले आपल्याकडनं किंवा इतर जनतेकडनं, तर त्याच्यावर निश्चित आपण त्या दिवशी किंवा त्या नेक्स्ट डेला त्याच्यावर कारवाई करणार आहोत. तर वाहतूक परिस्थिती असं आहे की अनेक वेळा मुख्य रस्ता जो आहे हायवे रोड आहे त्या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेल्या गाड्या त्या ब्रेकडाऊन झालेल्या गाड्यांमुळे पाठीमागे बॅकलॉग होत जातो. परंतु आपल्याकडे टोईंग म्हणजे अनधिकृत पार्किंग केल्यावर टोईंग करण्यासाठी टोईंग व्हॅनची आपण उपाययोजना केली, परंतु अद्याप ठोस कुठेतरी आपल्याला उपाययोजना दिसत नाहीये की अशा ज्या ब्रेकडाऊन गाड्या आहेत त्या लवकरात लवकर वस्तूंना मागतात. आपल्याकडे आता मेट्रो MMRDA जे एलिव्हेटेड रोडचं काम चालू आहे त्याच्याकडनं एक हेवी क्रेन आणि एक लाईट क्रेन आलेली आहे जी 4 व्हीलर टो करू शकते, आणि मोठी क्रेन आहे ती ट्रक्स किंवा मल्टी एक्सेल्स टो करू शकते. दुसरं आपल्याकडे MSRDC आहे जे की याच काय त्याला पण याला समृद्धी महामार्गाच्या MSRDचं जे काम चाललेलं आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी आपल्याला जवळपास 5 क्रेन्स आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत जे की हेवी आहेत. त्याच्यातलं एक क्रेन कोणगावला आहे, एक क्रेन खारेगावला असती, एक क्रेन मुंब्रा बायपासला असती, एक क्रेन कापूरबावडीच्या खाली असते आणि एक क्रेन घाटात. रॅली आणि सभांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माननीय आयुक्त सरांनी एक्स्ट्रा मॅनपॉवर दिलेला आहे. त्याच्याबाबत आपण ज्या ठिकाणी रॅलीज असतील आणि सभाज असतील अशा सर्व यांनी आपल्याला 7 दिवस पूर्वी कल्पना देण्याबाबत आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. ते दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रॉपर डायव्हर्जन आणि प्रोपोगंडा करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहोत की त्या ठिकाणी रस्ता बंद असेल, आपण इतर मार्गाने म्हणजे ज्या मार्गाने ते जाणार असतील त्या मार्गावर प्रॉपर बंदोबस्त आपण नेमलेला असेल. सर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंड जो वसूल झाला आहे त्याबद्दल काय सांगा? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो पेंडिंग दंड होता तो जवळपास आतापर्यंत 307 उमेदवारांनी आतापर्यंत दंड भरलेला आहे. त्यातील जवळपास 11,09,550 रुपयाचा दंड त्यांनी भरलेला आहे आणि अजून भरण्याची प्रक्रिया चालूच आहे. चाहे वो पिए पण पी के गाड़ी नहीं चलाए. सर, इस बार 31 इलेक्शन के पार्श्वभूमि पर आई लोगों में काफी उत्साह रहेगा.
के अनुरूप यहाँ पे बहुत सा लोगों में उत्साह है और रहेगा। उसके लिए ट्रैफिक पुलिस ने भी अपनी कमर कस ली है। हमारे तकरीबन 59 अधिकारी और 450 कर्मचारी 31 दिसंबर के लिए तैनात रहेंगे और उसके लिए जो भी कार्रवाई होगी उसके दौरान ही हो जाए। आम नागरिकों के मार्गदर्शन में क्या होगा? हाँ? आम नागरिकों के मार्गदर्शन में क्या बोलेंगे? आम नागरिकों के मार्गदर्शन के लिए मैं यही बोलूँगा कि जिसको भी 31 मनाना है वो अच्छी तरीके से मनाए, ना कि दारू पी के मनाए। ठीक है।